आम्ही असं तळायला घेतलो ना काय पावसाच्या सीझनला की पाऊस पडो का जाऊ. फायनली भजी रेडी. ही बघा एवढं पाऊस पडताना मित्रांनो चढणीचे मासे कोंडी उपसून पकडूचा दिवस आलोत. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो साधारण 11:30 झाले सकाळचे. ऊन पण पडलंय तुफान. 2 दिवस पाऊस पडला, त्याच्यानंतर काय पाऊसच नाही. साधारण 5-6 दिवस तरी झाले पाऊस नाही. आता म्हणजे उन्हाळू परत इलो. साधारण 2 दिवस पावसाळू इलो, उन्हाळू परत इलो. तर व्हाळाला पाणी आहे सुसाडमध्ये. तर आपण कसं माहिती आहे पोहायला जातो पावसातून, पण आता गरमी आहे ना, सो पोहायला चाललो आहे. पण जंगलातल्या व्हाळात चालू आहे, तिकडे आपल्या मोठ्या ढवात चाललो आहे. तिकडे पाणी अजून खूप आहे आता. आणि दुसरी गोष्ट मस्तपैकी तिकडे कांदा भजी पण बनवूया उन्हातून. म्हणजे आंघोळ करताना कांदा भजी चालेल, त्याला काय पावसाची गरज नाही. तर भूक तर आहे तुफान लागलेली. तर आता काय करूया माहिती आहे, गेल्या आधी एक उडी मारतो, नंतर मग भजी बनायला लगेच सुरुवात करूया. तरी बघा ही पेवोक आलेली एवढी मंडई आपल्याकडं. सामान पण छोटं पण आलो आहे. सोरांश हाय हॅलो. इकडे बघताय ही बेरी, हे सड्यावरची बेरी, कोकण बेरी. इकडे ना अंजनाची फळं आहे. ती अंजनीची फळं आहेत, एकदम ब्लॅक झाली, त्याला पडली सगळं पूर्ण काळी. हाय काटा लागला. हा बघतलं येत नाही, हाताक लागला. ही बघा ही अशी काळी फळं येतात. ह्याची टेस्ट कशी असते म्हणजे तुरट गोड असते, चांगली लागते. पण अरे बघा इकडे पाणी ना पूर्ण आटलं होतं, तर आता मस्तपैकी पाणी सुटले बघा. 2-3 दिवस पाऊस पडला, पण पाणी खूप करून गेला. व्हाळात वगैरे वाहायला लागले अक्षरशः. तो पण इकडनं वाटतं जरा उलटो. अरे दे माझ्या सोन्याचं कोळो मेल्या. चांगलं काय माहित नाही. आंबे शोधायचं काम चालू आहे. एक आंबा खाल्ला मी, पण भारी होता. मेन गोष्ट काय झाली माहिती आहे काय, कांदा भजी बनवायला चाललोय, पण सुरीच विसरून आलोय घरी. कांदे कापणार कशान. तर आता रोशन नाही, ते घर आहे ना बागेत, तर तिथे शोधाशोध केली बाहेर. तर तिथे घडाची ब्लेड सापडली एवढी 2 इंचाची. पण ती चालतील सध्या, त्याच्यावर काम चालवून घेऊ. मया माका दे आंबो दाखव बघूया. हायला खतरनाक पीस. हा हो चांगलोच आहे, एकाच खातं येतात. आता ह्यांना लयच आणलं कवळून वाटतं. दाखव भावेश चांगलंच का दाखव ना. नाही चांगलं हे नको, हे असला नको माका. हो तुका तर नको म्हणता. दाखव बघताय ते मी घेताय ना. हो दे हो हो हा तो चालता स्लो खाताय मी. अरे हो नाद कुळा सगळ्यात. अरे होय बिटकू पण होता, दिसलाच नाही. चला आलोय ते व्हाळात खाली जाऊया चला. भूक लागली होती मरणाची. जर एक आंबो खाल्ल्यावर जरा बरा वाटला. पाण्याची पाती लगेच कमी झाली. हा बघा त्या दिवशी आम्ही खेकडे पकडायला आलो ना, इकडपर्यंत पाणी होतं. इथे मोठा खेकडा पण सापडला होता एक. हे बघा असं वाटतं की परत उन्हाळ्यात व्हाळ आटलाय. लय आटला रे पाणी. ए भाई जाऊन बघ किती उंच आहे. होय लयच कमी झाला. आलो तो पोहायला, बोललो भारीच पाणी असेल. हा बघा एवढाच पाणी आहे कोंडीत. आता ह्या एवढाच म्हणजे भरपूर आहे, पण मध्ये ना गाळ अजून कसा माहिती हूर गेलो नाही, त्याच्यामुळे पालापाचोळा तसाच आहे व्हाळात. एकदा पाणी गेलं ना की कोंडी क्लीन होतात. आपल्या काय साधारण डुबोक भेटला बस, पण आल्या आल्या ह्यानी आंब्यावर ताव मारला नाही. हा काय हो बघ त्या गरमीतून असा पाण्यात बुडला ना जरा बरा वाटता. पोरग्याक लेवल दाखवता पाणी याची. मस्त पोहायला पाणी आहे. काय पण झाला ना मित्रांनो, त्या कातळावर ना सरळ चालायचा, नाहीतर उन्हात ना थंड ओक आलेलो ना लगेच गरम ओक होय, मेंदू तापला तो. बस आता भजी बनवूया चला, कारण कांदा कापूक माका वाटतं अर्धा तास पण लागत. इकडे कांदे आहेत आणि ब्लेड बघा 2 इंचाचा ब्लेड आहे. ह्यांनाच कांदा कापूक लागते आज. सुरी विसरून आलो. बॅग नाही ना आणली. बॅग आणतो ना मित्रांनो, तर बॅगमध्ये चॉपर असतं माझ्या.
चालेल, हे ना तर आपण भजीसाठी कापूच शकतो कांदा. फक्त जरा 5 मिनिटं जिथे लागतील तिथे 1 तास लागणार. कापतो मस्त कांदा आपण. ब्लेड कसं माहिती आहे, ब्लेडला धार असते. हे घाडाचे ब्लेड आहेत. आंब्याचं ब्लेड कापूची कामं करतात. आज कांदा कापूची कामं करणार. प्रमोशन झाला आहे आज त्यांचं घाडाच्या ब्लेडचा. हो बघा, एवढं कांदो तर कापलंय. माका वाटतं माझ्या वाटणीच्या भजीचं कांदो कापलंय मी. एवढं सगळं कांदा कापून झालं असतं. मी कमळ बनवून नाही तळण. आजचं शेप पण बरोबर नाही कांद्याचं, कारण त्या छोट्या याने ना कांदा कापायला होत नाही. म्हणजे विषय काय माहिती आहे, त्याची साईज छोटी आहे. अजून थोडंसं ब्लेड मोठं असतं ना, एवढं तरी चाललं. पोटा पण कापते ना. तर इकडे कांदा तर कापलाय. आता मसाले बिसाले टाकूया. पीठ ते मीठ आहे. आधी जरा ना मीठ टाकून फिरवलात ना, पाणी सुटतं लगेच कांद्याला. तर मसाले टाकतं. मिरची पावडर टाकूया. टाक घरात. मसालेवाली भजी होती बस. मसाला भजी. हा गरम मसाला आहे. हा गरम मसाला अजून टाक जरासा. तू गरम मसाला आहे. हा नाही, हा चिकन मसाला आहे. मग हे थोडं चिकन नको, फ्लेवर येईल चिकनचं. मसाला भजी आहे ना रे आपला. हा गरम मसाला अजून टाक जरासा. तिखट वाटतं टाकू. नको तिखट टाकूया थोडीशी. डन. चला रे, खाऊ सुरुवात करा. हे झालंय कांद्याचा सॅलड रेडी झालाय. हा बघ, खाऊन बघूया जरासा. बरोबर आहे काय कांदा सॅलड. मीठ कमी आहे. मसाला कांदा द्या. तिखट लागला. बेसन टाकूया. बेसन अजून टाक. तर इकडे बघताय भजीचा मटेरियल रेडी झालाय. हा बघा, असो लांबडो भजी टाकून देऊ. हो माका वाटता एकदम परफेक्ट आहे. एकदम परफेक्ट. हे बघा, हलकस आपण पाणी टाकलं, कारण कांद्याने ना जास्त पाणी सोडलं नव्हतं. हलकस एकदम पाणी फक्त टाकलं. भजीच बनवूक आलेलो की आंघोळेक आलेलो होताच कळत नाही. तर इकडे मस्तपैकी कढई ठेवली गॅसवरती. त्याला रोशन चल. मटेरियल रेडीच आहे भजीचा. हा बघा, हा सगळा मग. आणि रोशन म्हणता त्याला कमी आहे. जरा कमीच झाला तसा. कमीच वाटतं. एवढा चालत माका वाटतं काय एवढा हवा होता त्याला मित्रांनो. गरम करूया आणि वतूया यात. हा होय, बरोबर होय. त्यांनी फिरवून देऊया एकनी. फाइनली समय आ गया है भजी सोडने का तेल में. सुट्टा भजी सोडायचा. परफेक्ट हा भजी. माका वाटता खाणार एकनी लांबच बसव जरा आधी सध्या तरी. भजी व्हाळ में भजी. आम्ही गेल्या वर्षी पावसात बनवली होती वाटतं, पण आम्ही असं तळायला घेतलो ना काय पावसाच्या सीझनला, की पाऊस पडो का जाऊ. जेवण बनवताना ना पाऊस आला तर ठीक आहे, पण तळताना पाऊस आला, साधारण थेंब पडले ना तेलात, तरी मग भाजूचा विषय होता. त्याच्यामुळे हे परफेक्ट आहे. आता उन्हात नाच भजी. फायनली भजी रेडी. ही बघा. खाऊन बघूया एक भजी. अरे तुटून पडा लगेच प्लेटीवर. गरम हा. टेस्टी तर प्रचंड आहे. मीठ प्रॉपर आहे. बरं, मीठ आपण चेक केलेला कांदा खाऊन ह्यातला. एकच नंबर. कुरकुरीत नाही काय. बाबू कशी झाली हा? कुरकुरीत.
एक बॅच तळली मी आणि खाऊन पण झाली. आणि भजी तळतो हे पावसाला कळालं काय कळत नाही. ऊनच टाकलं ना मोठ्यानंच गॅसवरती आहे. ही सेकंड बॅच पण टाकली मी आहे. बघा आता ती रेडी होईल. 5 ना आपण किती जण आहो. बस झाली रोशन काढ चल. बस झाली झाली कुरकुरीत. काढ 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 मस्त. हा चला. हा असा झाला वाडी कधी ठेवली कावळो कधी येऊ. चला उचला पटकन बघूया उचलता कोण. गरम सोरा. हा असं गोळ टाकून को असं हे टाक करून मोठे टाकता सुट्टे लांबडे सुट्टे टाकायचा. हे टाकू भावा पोळी काढू का बाबा. हलकासा ओवा असतो ना लय भारी लागले ते. बघ आता इकडे बघता ही बघा. आता रोशन यांनी बरीच भजी रेडी केली आहे मस्तपैकी गरमागरम पडते खाली. अजून तळायचं काम चालू आहे. गॅस पण संपत आलाय. तो वापरलेला होता आणि तेल पण संपत आलाय आमचा भजी बनवून. भजीला असा दाबल्यात कारकन आवाज येऊ. असो भजी खातात. चावून खायचो भजी काढून नाही एक चावून खायचो. जाम भारी वाटता. एवढं गरम होतंय ना. गरमी खूप वाढली आता पाऊस पडल्याच्या नंतर जरा जास्तच वाढली. पण पाण्यात असं राहिलात ना की जाम भारी वाटतं. नादखोळात त्याच्यात भजी पण खाल्लेलो आता. तर इकडे आलोय वरती. धबधबा पण कमी झाला बघा. मासे आहेत काय बघा रोशन आहे त्यावर चढतात काय. इथे कोण मोठे आहे वरती. संधू म्हणता इकडे मासत. मग आठव पाणी खराळी करणे. हो तो बघ असलो मळी तो फिरताय. होय रे होय मजबूत मळी आहेत. तर मित्रांनो आता चढणीचे मासे बघूया रे. आठवून टाक पाणी. त्या कोंडीतून मासे चढायला जागा नाहीत. सगळे मासे इकडूनच चढतात. हा बघा अजून एक पकडला. हे बघा इथे वर जातात. आता इकडचं पाणी बंद झालं त्याच्यामुळे सगळे मासे याच्यातच थांबले आता. किती आहे टोप हा तो काय खाली आपण घेऊन जा कुणीतरी. हो बघा अजून एक रोशनात पकडला दाखव माया. माका एक लागत पकडूक वाटता. ही बघा चांगली साईज आहे. 4 भेटले. तो बसंतो आलो एक हातात. कशा थांब तिथं तू भाईशोत. मस्त पकडला भाईशन. बघा चढणीचे मासे. तू बस ना तिथे. हो बघा एक टाकला समजून. हे टोप आणजा उपसूया त्यापेक्षा. नुसताच राबतं त्या पाण्यात. कसं माहिती आहे खालून पाण्यात येत नाही त्याच्यामुळे हे सगळे मासे याच्यात अडकलेत. एवढे तर मासे पकडले यांनी. हे बघा टोप आणा जावा भाष. टोप आणला तिचा परत एकदा डो उपसूची सुरुवात झाली आहे. पावसाळी डो उपसूची सुरुवात झाली आहे. आणि त्या टोपाक एवढा पीठ लागला ना घरना पिटाळता काही कळत नाही आहे. तर जायत पीठ रे आता उपसून. बघूया आता किती मासे सापडतात डोहात. एवढं पाऊस पडताना मित्रांनो चढणीचे मासे कोंडी उपसून पकडूचा दिवस आलत. एवढ्या दाटणारा लगेच पाणी लय आता. मारूक नाही तिथून बाहेर डायरेक्ट. असा पटकन आटत. हो बा मळी केवढं गेलो तो बाई. तो पडलो माया. तो बघ त्या ह्याच्यात पडलो बघ नाक्यावर. केवढं बघ मोठ. ही बघा साईज काय आहे. माशांना बाहेर येतात भावे जात. आठवला ना रोशन आठवला. हो बघ कसली साईज. हा मग मोठं मळी आहेत रे. एकाचा वाटो आरामात भेटत मित्रांनो माका वाटतं. होय ती बघ कसली साईज. होय रे मोठं मळी आलं होत. बघ कसलं होय रे. कसं माहितीये पाऊस पडला ना वाहत पाणी बरंच वाढलं होतं. इकडून पण पाणी वाहत होतं त्याच्यामुळे हे मासे वरती आले. काम कर मग धरूक बरं पडतील. ही बघ कसली साईज आहे. एखादा डोसका पण जरा चावलेला. ता इथं आला होता मगाशी. त्याचा टोप बीप लागलो की काय पाय दिलात काय कळत नाही. मयान तिकडचे पकडला थोडेफार. हे बघा एवढे मासे झाले ते बघा. नाही मळी असतं सगळं. काय म्हणता तो. मिरिया नाही मळी येत मासत. डोका खाजवता.
चला फायनली मासे पकडूक सुरुवात करा. टोपात टाका जिवंत बघूया. हा या टोपात टाका बघूया आधी किती मासे पकडता असतं. हा टाका जिवंत. हा बघ रोशनान काय पकडला ना. एकच पकडला. मोठी साईज हा पण साईज मस्त मळे यांची. काही गेलं सगळं जर डोके काढून होतं तर शबास. तू कसलो आलो कडेक. मस्त मासे आहेत हा. दाखव कुर्ली. खेकडा चढणीचा खेकडा की काय सोडून दे बाहेर जाऊ देत. संपलं की काय दगडाखाली गेले. आणि किती भेटतील एवढ्या कोणका तुमका मास हे काय. हो रोशन आलो पायाखाली एक मोठो मळी होतो. ते वरती आलो काढ ते गेलो परत गेलो सोडून. तो हे बघा मासे बघा मस्तच सापडले. भजीच्या नादात मासे तरी आणले पकडून. सगळे मळे आहेत. दुसरा मासाच नाही आहे. सगळे मळे आहेत. हे अगोदर रापून पकडलेले. हे बघा किती आहेत. एकच नंबर. संधू खुश दाखव. हे बघा एकच नंबर भेटले. एकच नंबर. एवढंच पाणी होतं फक्त. बघ पाय लागतात काय. बघ पाय लागतात काय बघ. तर चला आता ऊन पण गायब झालंय. ऊन गायब होतं परत ऊन येतं असा विषय आहे. मासे पण भेटले. चढणीचे मासे डोसून पकडले फायनली. बरेच भेटले म्हणजे मजा आली. पण आंघोळ पण करायला मजा आली. तर चला वाजरकोंडीत पण आंघोळ करून झाली. खोली बघायची होती किती आहे पण ती कडेकडेला उंच आहे फक्त. मेन महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. अशा गोष्टी ना तुम्हाला जर पोहायला वगैरे येत नसेल किंवा तिथले लोकल नसाल तर अजिबात करू नका. आता आमची मंडळी पोहायला हुशार आहे त्याच्यामुळे असल्यात डुबून मरणार नाही याची खात्री आहे आमका. तर आम्हाला चांगलं पोहता येतं एकदम. त्याच्यामुळे खोल पाणी जरी असलं ना तरी पोहून आपण येऊ शकतो. फक्त पाणी चेक करू शकतो. पायाला जमीन लागते का हे आपण इझी चेक करू शकतो. पोहायला येत असेल तर तुम्ही आंघोळीला जाऊ शकता. पण पाण्याचा प्रवाह जास्त असेल तर जाऊ नका. आता पावसाळा चालू होईल. बरीचशी मंडळी बाहेर पडेल घराच्या फिरायला. खूप सारे ॲक्सिडेंट होतात. खरंच मी जेव्हा जेव्हा वाचतो ना अशा गोष्टी तेव्हा एक वाईट वाटतं की एवढं आपण मोठे होतो एवढी अक्कल आपल्याला येत नाही. काय माहीत. त्या दिवशी पण कुठेतरी असाच सेम ॲक्सिडेंट झाला नदीमध्ये. 3 भाऊ गेले कुठेतरी. हां मग तुम्हाला जर पोहता येत नसेल ना तर एकदम छोटं पाणी असेल ना तिकडे आंघोळ करा. किंवा एक लोकल व्यक्ती तिथला घेऊन जा ज्याला पोहायला येत असेल. जो आपल्याला बाहेर काढू शकेल बुडल्यावरती. अशी लोकं असली ना तर ठीक आहे. नाहीतर अवॉइड करायचं. जिंदगी एकदाच येते त्याच्यामुळे कमी पाण्यात मजा घ्यायची त्याची. तर चला आता हा व्हिडिओ तरी इथेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.